राज्यभरात आणि देशभरात देखील गॅस इंधन टंचाईचा फटका बसतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। डिझेल दरवाढीचा फटका मुंबईसह कोकणात यावेळेस 10,000हून अधिक मासेमारी बोटी किनाऱ्यावर आहेत। सरकारनं रिटेल दरात डिझेल उपलब्ध करून द्यावं, सबसिडीमध्ये वाढ करावी अशी मच्छीमारांची मागणी आहे। या निर्णयामुळे मुंबईमध्ये मासे महागण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना असा दिलासा मिळालेला आहे। मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार। 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरने गॅस दिला जाणार। गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद आहेत। एलपीजी मिळत नाहीये, त्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजीचे दर 61 वरून थेट 125 रुपये लिटरवर पोहोचलेत। शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप वाढला। सिलेंडर वेळेवरती मिळत नसल्यानं ग्राहक तासनतास उभे आहेत। जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नसताना देखील दिवसात फक्त 20 बुकिंग घेण्याचा प्रकार सुरू आहे। रायगडच्या पेणमधील कामार्ली परिसरातील गॅसचा पुरवठा ठप्प झालाय, त्यामुळे हॉटेल चालकांवरती चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। वाढलेला जेवणाचा ताण आणि त्यामध्ये लाकडावरती स्वयंपाक अशी हॉटेल मालकांची तारेवरची कसरत सुरू आहे। अकोल्यामध्ये अवैध डिझेल साठ्यावरती पोलिसांची कारवाई। 750 लिटर डिझेल जप्त। या कारवाईमध्ये आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पेट्रोल आणि डिझेलच्या काळाबाजारावरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात ग्राहक भांडार गॅस एजन्सीमध्ये गॅस मिळत नाहीये, त्यामुळे गोंधळाचं वातावरण। मध्यस्थी करत पोलिसांनी नागरिकांना भांगवलं। गेल्या 3-4 दिवसांपासून गॅस टाकी मिळत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स। रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण। हॉटेल, खासगी संस्थेत सिलेंडर दिल्यास कारवाई होणार। अनेक भागामध्ये घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू आहे। शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप वाढला। सिलेंडर वेळेवरती मिळत नसल्यानं ग्राहक तासनतास उन्हात उभे आहेत। जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नसतानाही दिवसात फक्त 20 बुकिंग घेण्याचा प्रकार सुरू आहे। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिकच्या सातपूर परिसरातील सेक्स स्कॅन्डल आणि खंडणी प्रकरणामध्ये उद्योजक रवींद्र एरंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। एरंडेने किती व्हिडिओ काढले याचा तपास केला जाणार। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू। 9 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली। अपघातामधील सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी। नाशिक जिल्ह्यातील अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश आहेत। मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे। तर ज्या विहिरीत पडून हा अपघात झाला ती विहीर आता बुजवण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजनांकडून विहीर तात्काळ बुजवण्याचे आदेश आहेत। तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी। मृतांच्या नातेवाईकांना नेत्यांसमोर या सगळ्या नातेवाईकांचा आक्रोश आहे। विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये हाणामारीमध्ये 3 जणांचा मृत्यू। कॅनल रोडवरती मध्यरात्री उशिराची घटना आहे। गँगवॉर असल्याची चर्चा आहे, मात्र अद्याप कारण अजूनही समोर येऊ शकलं नाहीये। सातारा जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीवरती शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार। सदस्यांकडून सभागृहाबाहेर आंदोलन करत निषेध व्यक्त। जिल्हाध्यक्ष निवडीच्या वेळेस राड्यानंतर परिषदेच्या आवारामध्ये 144 कलम लागू। सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगलीतील राम मंदिर चौकात उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। कोणत्याही परिस्थितीमध्ये पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन करू, शंभूप्रेमींचा इशारा। मुलुंडमध्ये माकडांचा हिदोस। मुलुंड वेस्ट रेल्वे स्टेशन परिसरात माकडांचा वावर। उन्हाळ्यामध्ये अन्न पाण्याच्या शोधात माकडांचा मानवी वस्तीत वावर। वन विभागानं लवकरात लवकर माकडांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी।